नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहूयात. पहिली बातमी आहे, सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. राजभवनातील या सोहळ्यात राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या ऐतिहासिक प्रसंगी काही बाबी महत्त्वपूर्ण ठरल्या. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवत त्यांना विधिमंडळाचे गटनेता म्हणून निवडले आहे. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रमुख नेतेही उपस्थित होते. मात्र शरद पवार गटातील नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. पवार कुटुंबियातील रोहित पवार, सुप्रिया सुळे देखील उपस्थित नव्हते. बारामती लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर जून 2024 मध्ये सुनेत्रा पवार राज्यसभेवर निवडून गेल्या. तेव्हापासूनच त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. आता थेट उपमुख्यमंत्री पदावर स्थानापन्न होत त्यांनी राज्यातील महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू केला आहे. दुसरी बातमी आहे, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्रीकरणावर शरद पवारांचे पहिले भाष्य. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर स्पष्ट भूमिका. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आलाय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबतची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. महानगरपालिका निवडणुकींपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका दोन्ही गटांनी एकत्र लढवल्या होत्या. तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र होते. अजित पवारांच्या निधनानंतर या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रथमच भाष्य केले आहे. बारामती येथे आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी अजित पवारांचे अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा आघात असल्याचे सांगितले. निर्णय क्षमता आणि प्रशासकीय अनुभव असलेला नेता राज्याने गमावल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबतही आपली भूमिका मांडली. आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत याची मला सकाळीच माहिती मिळाली. हा त्यांच्या पक्षाचा म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी त्याबाबत निर्णय घेतला असावा असे शरद पवार म्हणाले. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत विचारण्यात आले असता या प्रक्रियेबाबत आधी चर्चा सुरू होती असे सूचक वक्तव्य करत शरद पवार यांनी सध्या या दुःखद घटनेत राजकारण न करता संयम राखण्याची गरज असल्याचेही अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमदार जयंत पाटील यांच्यावर हा निर्णय यापूर्वी सोपवला असल्याचेही त्यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी, सुनेत्रा पवारांची पुढील भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील दिशेबाबत राज्याचे या सर्व घडामोडींवर लक्ष केंद्रित झाले आहे. तिसरी बातमी आहे, कोल्हापुरातील सर्किट बेंचसाठी आणखी एका न्यायमूर्तींची नियुक्ती. दरम्यान कोल्हापुरातून आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूरकरांच्या गेली अनेक वर्षांच्या संघर्षानंतर कोल्हापुरात सर्किट बेंचची स्थापना झाली होती. त्याचा आता आणखी विस्तार झाला आहे. न्यायमूर्ती MM साठे यांनी 2 फेब्रुवारी पासून नवीन न्यायमूर्ती म्हणून कोल्हापूर सर्किट बेंच येथे नियुक्ती झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी ही नियुक्ती केली आहे. सर्किट बेंचमध्ये सध्या एक डिव्हिजन बेंच असून तेथे 2 न्यायमूर्ती आहेत. त्यांच्यासमोर दिवाणी आणि फौजदारी खटले चालतात. याचबरोबर जनहित याचिकांची सुनावणी सुद्धा त्यांच्याच समोर होते. त्या व्यतिरिक्त आणखी 2 न्यायमूर्ती असून त्यांचे स्वतंत्र कामकाज सुरू आहे. एका न्यायमूर्तींच्याकडे दिवाणी तर एका न्यायमूर्तींच्याकडे फौजदारी खटले चालतात. आता न्यायमूर्ती साठे यांची नियुक्ती झाल्यामुळे ते येथील 5वे न्यायमूर्ती आहेत. त्यांच्याकडे दिवाणी खटले चालणार आहेत. चौथी बातमी आहे, कुलगुरू पदासाठी 115 अर्ज. फेब्रुवारीमध्ये होणार छाननी. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आता इच्छुक असलेल्या सुमारे 115 उमेदवारांनी अर्ज केलेत. यामध्ये विद्यापीठ कॅम्पसवरील आजी माजी अधिकारी, वरिष्ठ प्राध्यापक अशा 14 जणांचा समावेश आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या अर्जावरील छाननीची प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी संपला.
त्यापूर्वी मे महिन्यात कुलगुरू निवडीसाठी कुलपती कार्यालयात कुलगुरू शोध समितीवर विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परीक्षा आणि विद्या परिषद या अधिकार मंडळांनी एकत्रितपणे IIT इंदूरचे संचालक प्राध्यापक सुहास जोशी यांचे नामनिर्देशन केले. त्यांनी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात समिती सदस्य म्हणून काम करण्यासाठी संमती दिली. यानंतर शोध समिती स्थापन झाली. या समितीने कुलगुरू पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर रोजी सुरू केली होती. कुलगुरू पदासाठी 27 जानेवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार 115 उमेदवारांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केले आहेत. त्याची आता छाननीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम न्यूज अनालिसिस.